गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये आदित्य राजावत हा गोलंदाज येतोय. यावेळेस हा चेंडू अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल टिपला जाईल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आदित्यने. विकेटने सुरुवात केली चौथ्या षटकाला. 11 चेंडू 54 ची गरज असताना नवीन बॅटर धनंजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुन्हा रमेश टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः प्रयत्न करतोय आदित्य आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धनंजय बाद. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. विकेट हॅट्रिकची संधी असेल. त्याचे विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का? प्रथमेश नवीन फलंदाज येतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि यावेळेस मात्र विकेट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट हॅट्रिक पूर्ण. स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक नोंदवण्याचा विक्रम केला जातोय आणि विकेट हॅट्रिक घेतलीये गोलंदाज आदित्य राजावत. आज मात्र बरेचसे विक्रम या मैदानावरती नोंदवले गेलेत. 11 चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाले. एका पाठोपाठ मात्र फलंदाज आल्या तिथे बाद केलं गेलं. धावा रोखल्या गेल्या. 12व्या चेंडूवरती एक धाव खर्च झाली. तर 13 चेंडूमध्ये अर्धशतक. 5 चेंडूमध्ये 5 षटकार पाहायला मिळाले. पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळाली. आज मोठमोठे विक्रम आज नोंदवले गेलेले आहेत. हा चेंडू अगदी हलक्या हाताने खेळून काढला. एक सिंगल. धापलक पाडलं जाईल. धापलकावरती 30 धावा. एका पाठोपाठ आलेल्या विकेटने मात्र बावधन संघ आता मजबूत स्थितीमध्ये गेला. पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं. 16 धावा बनवल्या गेल्या. परंतु त्यानंतर मात्र एका पाठोपाठ आलेल्या विकेट गोठवडे संघाच्या नक्कीच अडचणी वाढल्या गेल्या. शेवटचे 8 चेंडू 53. आडव्या बॅटने यावेळेस मात्र